नमस्कार. राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुम्हा खूप खूप स्वागत. आपल्या मागच्या लेक्चरमध्ये मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की एनसीईआरटी वाचणं का महत्त्वाचं आहे, त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण बघितलं होतं. त्याचसोबत आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की एनसीईआरटी वाचताना सुरुवात कशा प्रकारे केली पाहिजे, कशा प्रकारे आपण एनसीईआरटी वाचायला पाहिजे. त्यामध्ये आपण बघितलं होतं की स्कीमिंग अगोदर करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय आहे, तर आपण मराठीमध्ये पुस्तक चाळणं असं म्हणतो. तर अगोदर स्कीम करून घ्यायचं आहे, अगोदर चाळून घ्यायचं आहे की काय काय त्यामध्ये आहे. एक जर 6वीचं तुम्ही पुस्तक घेतलं किंवा 10वीचं घेतलं तर त्यामध्ये अगोदर कंटेंट्स आपल्याला बघायचे आहे. इंडेक्स वाचायची सवय हे फक्त एनसीईआरटीच नाही तर इतर सगळ्या पुस्तकांसाठीही तुम्हाला लावणं गरजेची आहे. त्यातून आपल्याला कळतं की पुस्तकामध्ये नेमकं काय काय गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि कुठल्या गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा असा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर लेसनला पण एकदा जेव्हा धडा तुम्ही एक एक वाचायला घेणार आहात त्या धड्यांना सुद्धा एकदा बघून घ्यायचं आहे की ह्या धड्यामध्ये नेमकं काय काय संकल्पना दिलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि मग आपण पूर्ण पुस्तक वाचायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. आज त्या पुढचे जे काही टॉपिक असणार आहेत एनसीईआरटीशी रिलेटेड ते आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये येतो तो आहे टेकिंग नोट्स. ओके, taking notes. While reading NCERT books, try to make conscious notes of important concepts, key facts, relevant examples. These notes will help you during the revision. Okay. आता नोट्स आपल्याला काढायचे आहेत हे पक्का आहे, कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला एखादा टॉपिक असा वाटेल की अरे ही जी संकल्पना आहे, सपोज फेडरलिझम ही संकल्पना आहे, तर फेडरलिझम ही संकल्पना मी एनसीईआरटी मध्ये तर अशा पद्धतीने वाचली होती आणि मला पुन्हा आता ती वाचायची आहे किंवा मला पुन्हा ती स्क्रॅच पासून समजून घ्यायची आहे. तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे ते बुक अवेलेबल असेलच किंवा मग तुम्ही प्रत्येक वेळी ते बुक उघडणार आणि मग वाचणार, हे थोडंसं लेंदी होऊन जाईल. त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला रिव्हिजनला इझी जाण्यासाठी तुम्ही नोट्स काढायच्या आहेत. तर नोट्स काढताना सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट आहे पुन्हा तो पॉइंट असा आहे की सिलेबस अँड पीवायक्यूज. पुन्हा पुन्हा हे टॉपिक येणार आहे, त्यावरून तुम्ही समजू शकता की एक्झामिनेशनसाठी मग फक्त ती यूपीएससी सीएससीचीच नाही तर तुम्ही कुठल्याही प्रकारची एक्झाम द्या, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी असणार आहे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. कारण ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला गाईड करतात, ज्या आपल्याला सांगतात की कशा पद्धतीने तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कुठल्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. तुम्ही वाचनाचं जेव्हा तुम्हाला जर आवड लागली आणि तुम्ही त्या विषयामध्ये एक परीक्षेचा अभ्यास सोडून दुसरंच काहीतरी वाचत बसलात आणि तुमची जर अपेक्षा असेल की नाही माझी यामधनं एक्झाम पण निघून गेली पाहिजे, तर असं होणार नाहीये, बरोबर. तर आपल्याला सिलेबस आणि पीवायक्यू ला धरूनच इथे राहायचं आहे. तर आता नोट्स काढत असताना पण सिलेबस मध्ये जे टॉपिक दिलेले आहेत जे की महत्त्वाचे आपल्याला वाटत आहेत, जे लक्षात राहत नाहीयेत, अशा टॉपिकच्या संदर्भातच आपल्याला एनसीईआरटी मधून नोट्स काढायचे आहेत. आणि पीवायक्यू कुठल्या एका टॉपिक वरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा कुठल्या डायमेन्शनने ते प्रश्न विचारले गेलेले आहेत हे समजून घेऊन मग आपल्याला एनसीईआरटीच्या नोट्स काढायच्या आहेत. ओके. तर तुम्ही पुन्हा म्हणाल की मॅम जस्ट आत्ताच सुरू केलेलं आहे आणि सुरुवातच एनसीईआरटी पासून करत आहोत, मग पीवायक्यू तर आणखी बघितलेले नाहीच आहे किंवा मग तितकं इनडेप्थ नॉलेज नाहीच आहे पीवायक्यू बद्दल, तर ते तुम्हाला लगेच नसणारही आहे. ती अपेक्षा पण नाहीये की तुम्हाला पीवायक्यूचं लगेच इनडेप्थ नॉलेज असलं पण पाहिजे, कारण जितकं जास्त तुम्ही रिपिटेशन कराल म्हणजे जितकी जास्त पीवायक्यूची रिव्हिजन कराल जितकं तुमच्या ज्ञानात भर पडत जाईल, जितके तुम्ही रेफरन्स बुक वगैरे वाचाल तेव्हा तुम्हाला तो खरं तर जास्तीत जास्त पीवायक्यू मधून इन्फॉर्मेशन जी आहे अनालिसिस करून करून ती एक्स्ट्रॅक्ट करता येईल. पण तरी सुद्धा इनिशियल स्टेजवरती आपण पीवायक्यू बघायचेच आहे, जितके तुम्हाला रिलेट होतील, जितके तुम्हाला कळतील की अरे ही संकल्पना एक्झाम मध्ये आलेली आहे, ही एनसीईआरटी मध्ये पण दिलेली आहे, ऍटलीस्ट स्टॅटिक तरी तिचं तुम्हाला इथे पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे प्रॅक्टिसनेच होणार आहे आणि याची कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे.
आता आपल्याला अगदी नोट्स बनवायचे आहेत म्हणजे पूर्ण पुस्तक छापून काढायचं नाही. ऍज इट इज पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ आपल्याला लिहायचे आहेत का? नाही. मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्या आहेत त्या इथे लिहून घ्यायच्या आहेत अगदी थोडक्यात. त्यानंतर की फॅक्ट्स, यालाच आपण म्हणतो स्टॅटिक. म्हणजेच काय आहे की सहजासहजी हे बदलणारे नाहीये, हे इतकं डायनामिक नाहीये, हे लगेच 1-2 दिवसांमध्ये 1-2 महिन्यांमध्ये बदलणार आहे का? नाही. तर ते आपल्याला नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे. काही फॅक्ट्स आहेत ते चेंज होणार आहेत का? नाही. ते फॅक्ट्स तसेच राहणार आहेत. सो त्यांचे नोट्स काढायचे आहेत. त्यानंतर रिलेव्हंट एक्झाम्पल्स. आता आपली मेन्स एक्झामिनेशन आहे. मेन्स एक्झामिनेशन आपल्याला कशी रिटन आहे, म्हणजेच काय आपल्याला लिहायचं आहे त्या एक्झाम मध्ये, बरोबर. मग एखादा प्रश्न जेव्हा आपण टॅकल करत असतो तेव्हा त्याच्या संदर्भात योग्य उदाहरणं देणं हे नेहमीच गरजेचं असतं. आणि तुम्हाला नव्याने ती कधीही उदाहरणं सुचली कदाचित नाहीत किंवा तुम्हाला माहिती नाहीये, सध्या तरी तुमचा अभ्यासाचा बेस तितका मोठा झालेला नाहीये, त्यामुळे तुम्हाला आणखी तितके चांगले उदाहरणं माहिती नाहीये. त्यामुळे मग तुम्ही काय करू शकता, इथे एनसीईआरटी मधले जे रिलेव्हंट एक्झाम्पल्स आहेत ते तुमच्या नोट्स मध्ये थोडक्यात लिहून घेऊ शकता. ओके, दिस नोट विल हेल्प यू ड्युरिंग द रिव्हिजन. आणि रिव्हिजन करताना तुम्हाला ज्या ह्या नोट्स आहेत त्याच इथे मदत करणार आहेत. आता नोट्स पण काढायच्या आहेत आपण. महत्वाचं काय काय तुमच्या नोट्स मध्ये असलं पाहिजे हे तर बघितलंच, त्यामध्ये काय नसलं पाहिजे हेही तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाचं जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ उतरवून काढायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं रिव्हिजन करत असताना किंवा नोट्स काढत असताना तुम्हाला हे माहिती पाहिजे की हा महत्वाचा टॉपिक आहे, कुठलाही असू देत तो, ठीक आहे. सपोज फंडामेंटल राईट्स हा टॉपिक आहे किंवा डीपीएसपी हा टॉपिक आहे आणि यामधले महत्वाचे जे कलम आहेत म्हणजेच काय जे आर्टिकल्स आहेत ते मी सतत विसरतो आहे किंवा हा एक महत्वाचा त्यात प्रिन्सिपल आहे, हा एक अपवाद आहे, तो मी सतत विसरतो आहे. तर अशा वेळी तो जो अपवाद आहे तो तुमच्या नोट्स मध्ये लिहिला गेला पाहिजे. एकदा तो तुम्ही लिहिला, तुम्ही रिव्हिजन करताना पुन्हा पुन्हा त्याला वाचणार आहेत आणि मग ती गोष्ट तुम्हाला लक्षात राहणार आहेत बऱ्याच वेळासाठी. ओके, तो जे गोष्टी कुठल्या नोट्स मध्ये तुम्हाला इन्कॉर्पोरेट करायच्या आहेत, तुम्ही ज्या गोष्टी इझिली विसरणार आहात, द थिंग्स यू आर लाईकली टू फॉरगेट. ओके, ज्या गोष्टी तुम्ही विसरणार आहात त्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करायच्या आहेत. ओके, तुम्हाला रिलेव्हंट वाटणारे एक्झाम्पल्स, जे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्सला साध्या सोप्या भाषेमध्ये ज्या तुम्हाला कळालेल्या आहेत, ठीक आहे, ते तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्या लिहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर फॅक्ट्स, स्टॅटिक नॉलेज आहे, फॅक्ट्स तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नोट्स मध्ये इन्कॉर्पोरेट झाल्या पाहिजे. अंडरस्टँड द कन्सेप्ट. Focus on understanding the concept rather than just memorizing the facts. Try to relate the topics to real life examples or current affairs to better understand their practical application. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जसं की आपण म्हटलो प्री मध्ये असेल किंवा मेन्स मध्ये असेल, आपल्याला फॅक्ट बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात विचारले जात नाहीत, पण आपल्याला अनालिटिकल लेवलला जाऊन इथे प्रश्न विचारले जातात. आणि म्हणूनच अनालिटिकल लेवलला जाऊन प्रश्न विचारले जातात त्यासाठी कन्सेप्टचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कन्सेप्ट योग्य प्रकारे कळणं आपल्याला गरजेचं आहे. तो इथे फक्त फॅक्ट्सची भूकंपट्टी आपल्याला करायची नाही. फॅक्ट्स फक्त जास्तीत जास्त पाठांतर करून लक्षात ठेवायचे नाहीये, तर कन्सेप्ट नेमकं काय आहे, संकल्पनेचा अभ्यासही आपला असला पाहिजे. ठीक आहे, हे जे संकल्पना आपण बघत आहोत आणि हे आपण पॉलिटीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तुम्ही न्यूजपेपर वाचत असणार आहात रोज, ठीक आहे, किंवा काहीतरी करंट अफेअर्सचा एक सोर्स ठेवा जो की रोज तुम्ही रिवाइज करणार आहात. ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा न्यूजपेपर वाचत आहात, न्यूजपेपर वाचत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की
जी काही न्यूज तुम्हाला सपोज इलेक्शन कमिशन विषयी जर कुठली तरी न्यूज येते आहे, ठीक आहे, किंवा पक्षांतरावरती कुठली तरी न्यूज येते आहे, डिफेमेशन म्हणजे नेमकं काय आहे, किंवा जर अमेंडमेंट म्हणजेच काय आहे, घटना दुरुस्ती, अशा कुठल्याही प्रकारची जर न्यूज येते आहे, तर तुम्हाला बघायचं आहे की हा जो टॉपिक आहे, ही जी संकल्पना आहे, ही कुठल्या एनसीईआरटी मध्ये दिल्या गेलेली आहे. तुम्हाला इंडेक्स मी बघायला सांगितलेला आहे, त्यानुसार तुम्हाला ते लगेच कळूनही जाईल. आणि मग ती तुम्हाला तिचं काय, ती संकल्पना नेमकं काय आहे हे तुम्ही समजून घ्याल. हे तुम्ही वाचल्यानंतर जे काही करंट टॉपिक जो आहे, ठीक आहे, तो तुम्हाला व्यवस्थित प्रकारे कळेल की काय नेमकं घडामोडी ज्या आहेत करंट अफेअर्स मध्ये जे काही चाललेलं आहे ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळेल. ओके. आणि मग तुम्ही त्याचं एक्झाम्पल सेट करू शकता, किंवा तुम्हाला जे काही चाललेलं आहे त्या गोष्टीवरती तुमचं मत योग्य प्रकारे मांडता येईल. कारण तुम्हाला त्याचं, ती संकल्पना नेमकं काय आहे आणि त्या संकल्पनेवर आधारित सध्याचा सिनेरिओ काय आहे हे तुम्हाला गोष्ट माहिती झाली की तुम्ही स्वतः त्याच्यावरती तुमचं साऊंड मत जे आहे, साऊंड ओपिनियन जे आहे ते बनवू शकता. आणि हीच गोष्ट जी आहे, तुमचं ओपिनियन बेस्ड जे क्वेश्चन असतात ते आपल्याला कुठे विचारले जातात, तर ते आपल्याला विचारले जातात मेन्स मध्ये. ठीक आहे. आणि त्यासाठी तुमचं कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं रादर दॅन जस्ट मेमरायझिंग थिंग्स हे तुम्हाला गरजेचं आहे. पुढे आपण बघणार आहोत प्रॅक्टिस क्वेश्चन आन्सर. ओके. आफ्टर फिनिशिंग each chapter, attempt the question provided at the end. This will help reinforce your knowledge. आता आपल्याला कळालेलं आहे, तुम्हाला संकल्पना कळाली, तुम्ही एक धडा पूर्ण छान पद्धतीने वाचला पण, ठीक आहे. मग खरंच आपल्याला त्या धड्यामधल्या किती गोष्टी कळाल्या ह्याचं अनालाइज करणं गरजेचं असतं. यालाच म्हटलं जातं की आउटपुट काय मिळालं. ठीक आहे. तर यामध्ये एक संकल्पना अशी आहे, इनपुट आउटपुट रेशो. इनपुट मध्ये काय असणार आहे बरं? इनपुट मध्ये असणार आहे तुम्ही जे एफर्ट्स त्यामध्ये टाकत आहात ना ते. आपण जी मेहनत घेतो आहे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी, एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी, ते आपले असणार आहेत इनपुट. ओके. आणि त्या एका संकल्पनेचा अभ्यास जेव्हा आपण करतो, ठीक आहे, त्यामधून आपल्याला आपला किती सिलेबस कव्हर होतो आहे, किंवा आपल्याला किती क्वेश्चन्स त्यातनं टॅकल करता येत आहेत, हे इथे आपला आउटपुट असणार आहे. की जितकी मेहनत आपण घेतलेली आहे, जितका अभ्यास आपण केलेला आहे, त्यातनं आपल्याला फायदा किती झाला, तर आपल्याला आउटपुट किती मिळाला. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. किंवा लहानातली लहान एखादी गोष्ट आहे किंवा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, आपल्याकडे लिमिटेड एनर्जी असते, आपल्याकडे लिमिटेड विल पॉवर असते, आणि ती विल पॉवर जी आहे ती आपल्याला खूप योग्य पद्धतीने त्याचा वापर करावा लागतो. तर नेहमी अभ्यास करताना लक्षात ठेवायचं आहे की त्याच गोष्टी वाचा, त्याच टॉपिक कडे फोकस करा जे तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट देणार आहेत. मग हे कसं कळणार? पुन्हा पीवायक्यू वरून आपल्याला ते कळणार आहे. ठीक आहे. सो जे आता आपण, तुम्ही धडा वाचला, 10वीचा पुस्तकातला एखादा धडा तुम्ही वाचला पॉलिटीचा, तर त्याच्या शेवटी जे असतात, धड्याच्या शेवटी खाली काही प्रश्न दिलेले असतात. ठीक आहे. ते तुम्हाला अगदी गृहपाठासारखे वहीत उतरवून काढायचे नाहीयेत, पण धडा वाचून झाला की तुम्ही त्या क्वेश्चन मधून जाऊ शकता. तो काय काय तिथे त्या एक्सरसाइजेस दिलेले आहेत ते बघू शकता, आणि त्यावरती तुम्ही मग विचार करू शकता की आर यू एबल टू आन्सर दॅट क्वेश्चन्स. तुम्ही खरंच ते क्वेश्चन ना चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकता का, तुम्हाला किती चांगल्या प्रकारे जो धडा आहे तो कळालेला आहे, हे आपल्याला बघण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी इथे ते प्रॅक्टिस जे क्वेश्चन आन्सर आहेत ते आपल्याला करणं गरजेचं आहे. तो खूप वेळ लागणार नाही त्याला, 5 ते 10 मिनिटात. आणि जर इन केस असं झालं की तुम्हाला एखादा प्रश्न त्या एक्सरसाइजेस मध्ये ते दिले आहे आणि तुम्हाला कन्फ्युजन झालं, किंवा तुम्हाला तो आला नाही, किंवा तुम्हाला तो लक्षात येत नाहीये, तर तुम्हाला लगेच कळेल ना की अरे आपण वाचत असताना ही गोष्ट सोडली बरं, ही बुक मध्येच आहे, किंवा हा महत्वाचा टॉपिक होता जिथे आपण कन्फ्यूज होतो आहे, इथे आपल्याला पुन्हा पुन्हा वाचणं गरजेचं आहे.
हे तुम्हाला तिथल्या तिथे क्लिअर झालं, तुम्ही ते वाचलं आणि तुम्हाला ते कळालं की इट इज आय एम लाईकली टू फॉरगेट दिस, म्हणजेच काय आहे की मी नक्कीच हे कदाचित विसरू शकेल, तर लगेच तुमच्या नोट्समध्ये ते टाकण्यासाठीही ती गोष्ट तयार झालेली असणार आहे. सो जेव्हाही तुम्ही एक लेसन जेव्हा पूर्ण वाचता त्याच्यानंतर गो थ्रू द क्वेश्चन आन्सर्स, गो थ्रू द एक्सरसाइज. नेक्स्ट, रेग्युलर रिव्हिजन्स. Always set aside time for regular revisions of the topics. Regular revision is important for retaining information for a long time. Revision is must. आता तुम्ही कदाचित ऐकलं असेल, खूप लोकांनी तुम्हाला हे सांगितलेलं असेल, वेगवेगळ्या माध्यमांमधून ही तुम्हाला ही गोष्ट माहिती झाली असेल. जेव्हा केव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असता, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना हा एक मूलमंत्र आहे किंवा एक खूप महत्वाची ही अशी स्टेप आहे ज्यामध्ये ही सगळी तुम्हाला माहिती पाहिजे की जर तुम्ही रिव्हिजन करत नसाल याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत नाही आहात. म्हणजेच काय, तर आता सपोज आज तुम्ही 10वीचा एक लेसन वाचला किंवा एखादा फेडरलिझम वरचा बुक एखादा धडा वाचला किंवा फंडामेंटल राईट्स बद्दलचा वाचला, अमेंडमेंट बद्दलचा वाटलं, कुठल्याही एक टॉपिक वरती तुम्ही तो आज एक धडा वाचलेला आहे, एक लेसन वाचलेला आहे. त्यामध्ये काय होणार आहे की तुम्ही आज वाचला किंवा तुम्ही स्वतःला ठरवलं होतं की मला एका तासात 10 पानं वाचायची आहेत आणि ते भराभरा वाचून तुम्ही संपवले. जर असं झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही वाचलं, तुम्हाला ते त्या काळापुरतं किंवा त्या वेळापुरतं समाधान मिळालं की ठीक आहे, मी वाचून घेतलं, मी प्रोक्रॅस्टिनेट केलं नाही, माझं एक एक पुस्तक वाचून संपलं. पण जर तुम्ही त्याची रिव्हिजन केली नाही, आणि ती पण एकदा दोनदा नाही, पिरियोडिक रिव्हिजन ती करायची आहे त्या मोमेंट पर्यंत ज्या मोमेंटला तुम्हाला असं वाटत नाही की आता ह्या पुस्तकातल्या आता मला ऑलमोस्ट गोष्टी माहिती झाल्या आहे, आता मला पुन्हा इथे ह्या पुस्तकाकडे परत यायची गरज नाही, तोपर्यंत ते पुस्तक वाचून तुम्हाला गरजेचं आहे. तो आता बघा की पुस्तक वाचलं आणि सोडून दिलं, आता तुम्हाला तर समाधान आहे, तुमच्या डोक्यामध्ये तर हे बसून गेलेलं आहे की अरे मी तर पुस्तक वाचलेलं आहे, पुस्तकात काय आहे मला माहिती आहे, आणि त्या पुस्तकामध्ये जी काही संकल्पना दिलेली आहे तिच्यावरती प्रश्न आला आणि तुम्हाला तो सोडवता आला नाही, तर तुमच्या माइंडमध्ये नेहमी तेच राहणार आहे की अरे हे तर वाचलेलं तर आहे कुठेतरी, पण ॲज इट इज मला जो प्रश्न आहे तो मला टॅकल करता येत नाही किंवा मला कन्फ्युजन होत आहे किंवा मी तितक्या कॉन्फिडेंटली हा प्रश्न सोडवू शकत नाहीये. हे का झालं, तर रिव्हिजन नसल्यामुळे झालेलं आहे. तो पिरियोडिक रिव्हिजन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अदरवाईज तुम्ही 1.5 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात सगळ्या एनसीईआरटी भराभरा वाचून ठेवूनही द्याल पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ते तुम्ही जे एफर्ट्स टाकलेले आहेत ते पूर्ण शून्य होऊन जाते. ओके, त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. त्यामुळे जर रिव्हिजन करणार असाल, जर तुमच्यामध्ये ती टेनसिटी असेल, म्हणजेच काय आहे ते सातत्य, ती चिकाटी जर असेल तुमच्यामध्ये की प्रत्येक वेळी मी अभ्यास जो करतो आहे त्याची रिव्हिजन मी 4 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस करणारच आहे, तरच तो टॉपिक वाचा, तरच तुमचे एफर्ट्स अभ्यासामध्ये द्या. अदरवाईज तुम्ही 365 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त 400-500 दिवस कितीही दिवस अभ्यास करा आणि ज्या दिवशी वाचत आहात त्याचं कधीही तुम्ही रिव्हिजन करू नका, तुम्हाला काहीही लक्षात राहणार नाही. त्यामुळे रिव्हिजन, रेग्युलर रिव्हिजन करणं हे खूप महत्वाचं आहे. इट इज नॉट ओनली फॉर एनसीईआरटी बट एव्हरीथिंग. अभ्यास ज्या गोष्टीचा करायचा आहे त्या गोष्टीची तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहेच आहे. अँड देन सीक गायडन्स. डिफिकल्टी तुम्हाला वाटली, एनसीईआरटी वाचत आहात, त्यामध्ये जर तुम्हाला काही असं वाटलं की नाहीच कळत आहे किंवा ही एनसीईआरटी मध्ये हे टॉपिक महत्वाचा आहे, तो कळाला नाहीये, तर गायडन्स सीक करा. आम्ही आहोतच, आपण सगळ्या एनसीईआरटीज अगदी व्यवस्थित प्रमाणे शिकवणारच आहोत. त्यातही तुम्हाला डाऊट वाटला तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. पुन्हा सगळ्याच बुक्स जसं सांगितलं ते इंडेक्स अँड कॉन्टेक्स्ट हे काय आहे, हे वाचून घेणं अगदी गरजेचं आहे, कारण प्रत्येक बुक जे आहे तुम्ही ते लाईन टू लाईन वाचू शकत नाही, कारण ही जी पुस्तकं बनवलेली आहेत ती त्या त्या इयत्तेतील मुलांसाठी बनवल्या गेलेली आहे. ही जी पुस्तकं आहे त्या त्या स्टँडर्डच्या मुलांसाठी बनवल्या गेलेली आहेत.
UPSCच्या ऍस्पिरंट्स साठी म्हणून पर्टिक्युलरली ती डिझाईन केल्या गेलेली नाहीयेत. त्यामुळे आपल्याला इथे काय करणं गरजेचं आहे, तर आपल्याला हे बघणं इथे खूप महत्त्वाचं आहे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जे काही पुस्तक आपण वाचतो आहोत, जो काही धडा आपण वाचत आहोत, तो आपल्या सिलेबसच्या रिलेटेड आहे का हे आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. जेच मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, इनपुट आउटपुट रेशो याचा बघून घ्या की हे वाचल्यामुळे माझ्या सिलेबस मधला कुठला पॉईंट कव्हर होतो आहे का, की मी उगीच पुस्तकात आहे आणि म्हणून तो वाचतो आहे ज्याचा मला एक्झाम मध्ये कुठेही उपयोग होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पुस्तकं वाचायची नाहीत. ओके. Read only those chapters and books to effectively manage your time during the preparation. Choose any subject from UPSC prelims syllabus first on the basis of its weightage and simplicity. Then start reading NCERT for that specific subject. For instance, you can start with political science NCERT books for UPSC as preparation. म्हणजे तुम्ही political science बुक सुरू केलेला आहे. प्रिलिम्सचा सिलेबस बघायचा आहे, इवन मेन्सचाही सिलेबस बघायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला वेटेज कळेल की वेटेज कुठल्या सब्जेक्टचं जास्त आहे. मग तुम्हाला कळलं की फेअरली पॉलिटिकल सायन्सचं वेटेज जरा जास्त आहे. तर तुम्ही काय करू शकता, इथे त्यातल्या त्यात पॉलिटिकल सायन्सचा जो सिंपल टॉपिक कुठला आहे, ठीक आहे, किंवा मग 36 ची NCERT आहे सिंपल, तिथून सुरू करू शकता आणि मग तुमचे हळूहळू डिफिकल्टी लेवल जे आपण मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की सब्जेक्ट वाइज रीड आपल्याला करायचं आहे. आपल्याला सब्जेक्ट वाइज रीड करायच्या आहेत NCERT. ओके. In your first preliminary reading, try to grasp the fundamental concepts and then when you slowly progress, start making NCERT notes for UPSC for proper रिव्हिजन. म्हणजेच काय आहे, आता तुमचं फर्स्ट रीडिंग आहे. तुमच्या फर्स्ट रीडिंग मध्ये तुम्हाला फक्त काहीच संकल्पना कळतील. तर तिथे काय करायचं आहे, या फंडामेंटल खूप बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत, आणि बरं ह्या बेसिक कन्सेप्ट कशा कळतील तुम्हाला कळणार आहेत त्या पुन्हा सिलेबस मधून. तुम्हाला ह्या बेसिक संकल्पना कुठून कळणार आहे, सिलेबस मधून कळणार आहे. तुम्ही PYQ बघणार आहात, त्यातून तुम्हाला ते कळणार आहे की अगोदर तुम्हाला फर्स्ट रीडिंग मध्ये काय करायचं आहे की हे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्याच ग्रास्प करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग जेव्हा तुम्ही सेकंड रीडिंग कराल, म्हणजेच तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल, मग त्यानंतर तुम्ही इथे काय करू शकता, सेकंड रिव्हिजन मध्ये किंवा सेकंड टाइम वाचत असताना मग त्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकाल. ठीक आहे. किंवा हे जे बेसिक ज्या संकल्पना तुम्हाला ऑलरेडी माहिती झालेल्या आहेत त्यांना आणखी इंडेप्थ समजून घेण्याचा किंवा सेकंड टाइम वाचताना तुम्हाला त्या आणखी चांगल्या प्रकारे त्या तिथे कळून येतील. मग तुमचं थर्ड रीडिंग जेव्हा होईल, थर्ड रीडिंग किंवा थर्ड रिव्हिजन करत असताना तुम्हाला ही जी संकल्पना तुमची आहे, ही जी बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळालेली आहे, तिचे वेगवेगळे डायमेन्शन्स काय आहेत, तिचे वेगवेगळे डायमेन्शन्स काय आहेत हे तुम्हाला कळायला लागेल. तोपर्यंत मे बी तुमचं थर्ड टाइम रिव्हिजन होईपर्यंत तुमचं पुढच्या वर्गाचं म्हणजे त्याच्यापेक्षा हायर लेवलचं जे बुक आहे ते पण वाचून होईल आणि तेव्हा तुम्हाला दोन गोष्टींना किंवा ह्या दोन बुक्सला कोरिलेट करता येईल. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो इंटरलिंकिंग. तुम्हाला इंटरलिंकिंग करता येणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. Segregate preparation of each subject and related topics and subtopics from those NCERT books with a proper study timetable for completing preparation without delays. Okay. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, प्रिपरेशनला जे आहे टॉपिक्सला सेग्रिगेट करायचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा आता टाइम टेबल बनवणार आहात NCERTचा, तुमच्या टाइम टेबल मध्ये प्रत्येक विषयाला योग्य प्रकारे वेळ दिला गेला पाहिजे. इच सब्जेक्ट त्याच्याशी रिलेटेड टॉपिक काय आहे
सब टॉपिक काय आहे आणि हे सगळे कुठल्या एनसीईआरटीच्या बुक मधून कव्हर होत आहेत हे आपणही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही स्वतः हे प्रोएक्टिव्हली जर केलं तर ते तुमच्यासाठी आणखी जास्त फायद्याचं ठरणार आहे. ठीक आहे, तुम्हाला हे योग्य प्रकारे सेग्रिगेट करून मग तुम्हाला इथे, कारण काही सब्जेक्ट असे असणार आहे की ज्या सब्जेक्टचे तुम्हाला फक्त 11th आणि 12thचं बुक वाचणंच सफिशियंट राहणार आहे. काही सब्जेक्ट असे असणार आहे की 6th to 12th ह्या सगळ्याच स्टँडर्डचे बुक तुम्हाला अगदीच मेटिक्युलसली वाचणं इथे गरजेचं राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे अगोदर ठरवून घ्यायचं आहे की कुठल्या विषयाचे, कोणत्या स्टँडर्डचे, कशा प्रकारची पुस्तकं मी वाचणार आहे. ओके, हे आपल्याकडनंही टीचर्सही तुम्हाला ते प्रोव्हाइड करणार आहेतच. Once you have started advanced reading NCERT as per the UPSC mains syllabus, try to micromanage each topic and practice answer writing and note taking as per specific topics. आता ही स्टेप जी आहे ती इथे खूप महत्त्वाची ठरते. कशा प्रकारे, तर आपली पूर्ण जी मेन्स आहे त्यामध्ये आपल्याला खूप सगळं लिखाण करायचं आहे आणि जेव्हा मेन्स मध्ये तुम्हाला रायटिंग करायचं आहे तर ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तर मी पहिल्याच लेक्चरला तुम्हाला जसं सांगितलं की जी एनसीईआरटीची लँग्वेज आहे, जी भाषा एनसीईआरटी मध्ये वापरली जाते ती अतिशय साधी, सरळ, सोपी अशी आहे. आणि तशाच प्रकारे जर तुम्हाला उत्तर लिहिता आलं, आता यामध्ये माध्यमांचाही फरक पडू शकतो. तुम्ही जर मराठी माध्यमातून जर प्रिपेअर करत असाल तर त्यासाठीचं गायडन्स आपण इथे देणारच आहोत. पण त्यातही तुम्हाला माहिती असणार आहे की आपली महाराष्ट्र बोर्डाची जी पुस्तकं आहेत, महाराष्ट्र शासनाची जी पुस्तकं आहेत त्यामधली जी भाषा आहे बऱ्यापैकी आपण तशा पद्धतीची भाषा जी आहे ती पण सोपी भाषा जी नवीन पुस्तकांमध्ये आहे ती दिल्या गेलेली आहे. तर तशा प्रकारे आपण किती चांगल्या भाषेमध्ये चांगल्या प्रकारे लिहू शकतो याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. फॉलो ओल्ड एनसीईआरटी टेक्स्टबुक फॉर हिस्ट्री प्रिपरेशन. आता हे जे आहे ते प्रत्येक विषयानुसार आहे, आपल्याला बघायचं आहे. पॉलिटी साठीचं, ओके, सो पॉलिटी साठीचे जे काही बुक्स आहेत ते आपण लेक्चर्स इथे लेक्चर्स मधून तुम्हाला ते कळणारच आहेत. सो बेसिकली आपण 6 to 12th मध्ये 12th पर्यंत जी काही पुस्तकं आहेत त्यामध्ये काही काही स्टँडर्ड्स मध्ये असं आहे की 2-2 पुस्तकं आहेत, 12वीची 2 आहेत, 11वीची 2 पुस्तकं आहेत, तर आपल्याला ती दोन्हीही पुस्तकं वाचायची आहेत. ठीक आहे, तो पीवायक्यू आणि पेपर्स इथे खूप जास्त गरजेचे आहेत. पीवायक्यू डेली क्वेश्चन पेपर्स जे आहेत आपण तेच म्हणतोय, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स. ओके, as per our estimate, if you want to read NCERT for each subject, you will have to cover around 40 to 44 books. Each book contains 15 to 16 chapters and require around 2 to 3 days time to complete. Thus, as per the math, you must be able to complete the NCERT in 2 to 3 months. Okay, 2.5 to 3 months स्पॅन. म्हणजे जर प्रत्येक विषय सब्जेक्ट जर नुसार जरी तुम्ही गेलात, ओके, तरी तुम्हाला संपूर्ण एनसीईआरटीचं रीडिंग करण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ठीक आहे, आता पुन्हा यामध्ये तुम्हाला किती गरज आहे, तुम्ही प्रिपरेशन नुकतीच सुरू केली आहे का, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्हाला सगळेच पुस्तक वाचणं गरजेचं आहे का, यानुसार हा टाइम व्हॅरी होऊ शकतो. पण नुकतीच जर तुम्ही प्रिपरेशन सुरू करत आहात तर कमीत कमी तुम्हाला इतका डिलिजंटली टाइम विथ मल्टिपल रिव्हिजन्स इथे एनसीईआरटी साठी देणं गरजेचं आहे. ओके, पुन्हा इंटरलिंकिंग आपण जे बघितलं, always try to correlate your preparation of GK and current affairs along with NCERTs as you must attend that section. ओके, जे काही जनरल नॉलेज तुम्हाला मिळत आहे, जे काही जीएस जो तुम्ही अभ्यास करत आहात, जे काही न्यूजपेपर वाचून करंट अफेअर्स बघत आहात, त्यांना एनसीईआरटी सोबत रिलेट करण्याचा प्रयत्न करा. ओके, आता जर तुम्हाला टाइम कन्स्ट्रेंट आहे, ठीक आहे, तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे आणि तुम्हाला खूप कमी वेळातच
ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत, तर तुम्हाला एक टू डू लिस्ट बनवावी लागेल. त्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट, त्यांचे टॉपिक आणि किती किती महत्त्वाच्या एनसीईआरटीज आहेत आणि त्याही एनसीईआरटीज मधले किती महत्त्वाचे जे लेसन आहेत तितकेच मला वाचायचे आहे, याचं एक तुम्हाला एक टाइम टेबल बनवावा लागेल आणि तेवढंच फक्त जास्तीत जास्त मल्टिपल रिव्हिजन देऊन वाचावे लागतील. नेक्स्ट, आता पॉलिटी स्पेसिफिकली जे आहे ते कशा पद्धतीने वाचायचं आहे. ठीक आहे, आता हाऊ टू रीड पॉलिटी एनसीईआरटी फॉर यूपीएससी हा जो सेक्शन आहे तो आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे, टेक केअर.